हिंदवी स्वराज्य न्यूज, जनतेसाठी एक पाऊल पुढे। नांदगाव पोलिसांनी केला मोटरसायकल चोरीचा पर्दाफाश। काही तासात आरोपी जेरबंद। एकूण 16 मोटरसायकल आरोपींकडून जप्त। नांदगाव तालुक्यातील मोठ्या प्रमाणात मोटरसायकल चोरी सत्र चालूच होते। नाशिक ग्रामीण अधीक्षक शहाजी उमप यांच्या आदेशानुसार एक पथक नेमण्यात आले। चोरीचा धागा हा गुप्त माहितीद्वारे नांदूर सारख्या ग्रामीण भागातून लागला। सागर शांतीलाल कायस्थ नांदगाव यांच्या फिर्यादीनुसार आरोपी नंबर 1 पवन शंकर आयरे वय वर्ष 30 राहणार निंबायती हल्ली मुक्काम नांदूर यांच्या मुसक्या शिरपूर येथे जाऊन आवळल्या। आरोपी नंबर 2 अंकुश दादाभाऊ गायकवाड वय वर्ष 21 राहणार नांदूर। आरोपी नंबर 3 हर्षल मनोहर गवारे वय वर्ष 19 राहणार महसूळ नाशिक मुख्य मोर्चा हा प्रत्येक गावात 4-5 महिन्यात ओळख पाठविणे ओळख करणे या माध्यमातून चोरीच्या मोटरसायकल विक्री करत बिगर कागदपत्रे गाडी 10 ते 20 हजार मध्ये गहाण देणे पैसे घेऊन मौज मजा करणे। सदर आरोपी यांच्यावर नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 15/2024 भादवी कलम 379/324 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून नाशिक आयुक्त कार्यालय येथील 6 मोटरसायकल तर नांदगाव शहरातील 4 मालेगाव लासलगाव मनमाड येवला पत्रकार यांची गाडी आहे। नाशिक ग्रामीण अधीक्षक शहाजी उमप यांच्या आदेशानुसार ग्रामीण उपाधीक्षक अनिकेत भारती मनमाड पोलीस विभागीय सोहेल शेख नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी पोलीस उपनिरीक्षक संतोष बहाकर हवालदारांसह नांदगाव पोलीस करत आहेत। ब्युरो रिपोर्ट हिंदवी स्वराज्य न्यूज नांदगाव। ग्रामीण येथे 17 जानेवारी 2024 या दिवशी फिर्यादी सागर कायस्थ या नांदगाव येथे राहणाऱ्या व्यक्तीच्या तक्रारीवरून त्याची HF डिलक्स मोटरसायकल चोरीला गेल्याचा गुन्हा पोलीस स्टेशनला दाखल झाला होता। सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने आणि यासारख्या इतर मोटरसायकलच्या वाढत्या घटनांच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण शहाजी उमप सरांच्या सूचनेवरून आमच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनचे हवालदार प्रीतम चौधरी त्यांचे दुय्यम अधिकारी आणि अंमलदार यांचे पथक स्थापन करण्यात आलं आणि त्याच्या अनुषंगाने या सदर मोटरसायकलच्या चोरीचा तपास करण्यात आला। सदर तपासामध्ये नांदूर तालुका नांदगाव येथील एका युवकावर आम्हाला माहिती मिळाली होती। त्याच्याकडे तपास करून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले। त्याच्याकडून सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने चोरी गेलेली मोटरसायकल ही माहिती मिळाल्यावरून ती मोटरसायकल जप्त करण्यात आली। या आरोपीकडे अधिकची माहिती तपास केला असता अधिकची माहिती अशी मिळाली की अजून 2 आरोपी याच्यामध्ये त्याच्यासोबत सहभागी आहेत। त्यामधला एक आरोपी हा निंबायती गावचा आहे आणि एक म्हसरूळ नाशिक शहर येथील आरोपी आहे। अशा प्रकारे या तिन्ही आरोपितांनी या नांदगावच्या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यामध्ये सहभाग नोंदवला होता आणि या तिघांकडे देखील अधिक तपास केल्यावरून लक्षात आले की यांनी इतर 15 मोटरसायकल देखील चोरलेले आहेत आणि त्या चोरलेल्या इतर 15 मोटरसायकल आणि सदरच्या 17 जानेवारी 2024च्या गुन्ह्यातील मोटरसायकल अशा एकूण 16 मोटरसायकल नांदगाव पोलिसांनी या 3 आरोपितांकडून जप्त केले आहेत। तिन्ही आरोपितांचे वय हे 18 वर्षापेक्षा वरचे आहे। याच्यामध्ये बघण्यासारखी गोष्ट अशी आहे की तिन्ही आरोपी हे अल्पोत्पन्न गटातील कुटुंबातील आहेत। यांच्या कुटुंबाची पार्श्वभूमीमध्ये हे तिन्ही मुलं व्यसनाच्या अधीन गेलेले आहेत आणि ते आपलं व्यसन पूर्ण करण्याकरिता अशा प्रकारे मोटरसायकल चोरी करणे। चोरलेली मोटरसायकल 5 ते 10 हजार रुपयाला या मोटरसायकलचे कोणते कागदपत्र नसल्यामुळे इतर गरजू नागरिकांना ते मोटरसायकल तोंडी विकायचे आणि गरजू नागरिक ते मोटरसायकल त्यांच्याकडून घ्यायचे आणि वापरतात। तरी अशा प्रकारे हे पकडलेल्या 16 मोटरसायकली आहेत त्यातील नांदगाव पोलीस स्टेशनकडील 4 पोलीस स्टेशनकडील प्रत्येकी 2 नाशिक शहरातील 3 मोटरसायकल 4 मोटरसायकल आणि लासलगाव आणि छावणी पोलीस स्टेशन मालेगाव येथील अशा ह्या सगळ्या मोटरसायकली आहेत। सर्व मोटरसायकल्सची इत्यंभूत माहिती त्याच्या संबंधात दाखल असलेले पोलीसचे गुन्हे फिर्यादीचे नावं हे आमच्याकडे यादी आम्ही तयार केलेली आहे। आम्ही त्या संबंधितांना योग्य कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून वाहनं परत सुद्धा देणार आहोत। आमची नागरिकांना आव्हान आहे की अशा पद्धतीने कागदपत्र नसणारी वाहने आपल्याला कोणी कमी रकमेमध्ये विकत असेल त्याची कागदपत्रे आता देतो नंतर देतो अशा प्रकारे आपल्याला खोटं सांगत असेल तर ती नक्कीच ते वाहन चोरीचं आहे असे आपण समजावे आणि तात्काळ नदीच्या पोलिसांना
सदर प्रकरणामध्ये अशा प्रकारे गेल्या 5-6 महिन्यामध्ये गेलेल्या मोटरसायकलच्या अनुषंगाने मोठी कारवाई नांदगाव पोलिसांकडून झाल्यामुळे आगामी काळामध्ये मोटरसायकल चोरीचं प्रमाण कमी होईल अशी आम्हाला खात्री आहे. या प्रकारे नांदगाव पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे माननीय पोलीस अधीक्षक सरांनी कौतुक केलं.